मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर अँड डिस्टिलरीजच्या तिसऱ्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचा शुभारंभ रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील, रेखा बोत्रे पाटील आणि 11 शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की बाबूराव बोत्रे पाटील हे शेतकऱ्यांचे खरे सोबती आहेत। त्यांनी बंद पडलेले 16 कारखाने पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना योग्य भाव दिलाय। ओंकार शुगर ग्रुप देशामधील नंबर 1 गट म्हणून ओळखला जाईल, याचा अभिमान आहे। बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले की गौरी शुगरनं गेल्या वर्षी 3101 रुपये प्रति टन असा सर्वाधिक ऊस भाव दिला आहे। यावर्षी शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवून भावामध्ये एक पाऊल पुढे राहू। आमचा उद्देश नफा नव्हे तर शेतकऱ्यांचं भलं हा आहे। जनरल मॅनेजर रोहिदास यादव यांनी म्हटलंय की यंदा 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून दररोज 9000 टन गाळप केलं जाणार आहे। शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमासाठी अशोक नगरी बँकेचे चेअरमन प्रकाश मथुरिया तसेच संतोष बोत्रे, वैभवराव तावरे, नवनाथ फराटे, शिल्पा कुडापणे तसेच माऊली पाचपुते, मारुती औटी, संपत दरेकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आज गौरी शुगर अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर 4 चा मूळपूजन आणि गणेश शुभारंभ आज रोजी संपन्न झाला। त्याबद्दल मी सर्व आमच्या शेतकरी वर्ग, कामगार आणि या भागातील सर्व तोडणी वाहतूकदार, आमचे हितचिंतक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे सर्वप्रथम स्वागत करतो। या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि हा गळीत हंगाम आमच्यासाठी 100% आमची यादव साहेब असणारी टीम, इथली सर्व HOD यांना मी मनापासून आभार मानतो की यांनी 10 लाखाचा उद्देश ठेवलेला आहे आणि 9500 टार्गेट प्रति दिवस आणि 80 KLPDची डिस्टिलरी आणि कमीत कमी 18 ते 19 मेगावॅटचं कोजन अशा पद्धतीचं नियोजन ओंकार आणि गौरी शुगरने ठेवलेलं आहे। कारखानदारी समस्या 100% आहेत, पण भविष्यात चांगली वेळ पण येणार आहे। तर त्यासाठी 2-3 वर्ष कारखानदारी अजून जर व्यवस्थित सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन सर्वांनी व्यवस्थित मॅनेजमेंट केलं, बाजाराची स्पर्धा न करता, साखर विक्रीची स्पर्धा न करता, इतर गोष्टी स्पर्धा न करता सरकारसंग भांडून चांगला जर किमान आधारभूत किंमत MSP वाढवून घेतली तर 100% कारखानदारीला चांगले दिवस येतील। आता ह्या वर्षी तुम्ही म्हणता त्याचं बरोबर आहे, श्रीगोंदा तालुक्यात थोडा ऊस कमी आहे, शिरूर तालुक्यात पण कमी आहे, पण जो कर्जत, जामखेड आणि पाटोदा च्या पद्धतीचा ऊस आहे साहेब, 100% ऊस चांगला आहे। प्लस जी रिकव्हरी पण चांगली आहे आणि ॲव्हरेज गेल्या वर्षी 40-50 टन जर एकरी निघत होता तो यावर्षी 70-80 टन निघणार आहे। म्हणजे जवळजवळ आणि आम्हाला राज्य म्हणजे जिल्ह्यामध्ये उच्चांकी बाजार, कामगारांचं आमच्या शेतकी विभागाचं नियोजन, आमच्या HODचं नियोजन, याच्यामुळे 100% आम्हाला शेतकरी पहिलं प्राधान्य देणार आहेत ते आम्हाला ऊस देण्यासाठी। निर्णय आपण कारखानदारीत काही घेऊ शकत नाही, पण चांगला बाजारभाव, वेळेवर पेमेंट, दिवाळीला मोफत साखर आणि नियोजनाप्रमाणे वेळेवर ऊस नेणे, या 4 गोष्टी आपण 100% शेतकऱ्यासाठी करू शकतो, जे आपल्या हातातले आहेत। इतर गोष्टी सर्व शासनाच्या हातात आहे, त्यामुळे त्याला आपण इतर डिसिजन काही घेऊ शकत नाही। आपण ह्या चालू थांबत नाही, पण सीझन संपल्यानंतर 100% आमच्या सर्व 11,700 कर्मचारी आहेत एकाच युनिटसाठी नाही, पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी 100% आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्ही बोलत नाही, ॲक्टिव्ह म्हणजे अकाउंटला पैसे दिल्यानंतर सांगतो की आम्ही तुम्हाला हे फॅसिलिटी दिली, हे दिले, असं ही आमच्या ग्रुपची खासियत आहे की ते झालं डिलिव्हरी झाल्यानंतर आमच्याकडे सिस्टीम सांगायची की आम्ही केलंय। हा पूर्ण राज्याचा विषय आहे कामगारांचा, साखर कामगार, ते आपण एकटा काही करू शकत नाही। ह्या कारखानदारी हा विषय हा
4 महिन्यात 1 वर्षाचं म्हणजे 120 दिवस म्हणजे 12 महिन्याचं नियोजन 4 महिने कारखाना चालवून करायचे. त्यामुळे 4 महिन्यात पूर्ण खर्च, बँकेचे व्याज, पुढच्या वर्षीची तयारी हे सगळं नियोजन करावं लागतं. त्यामुळे ते थोडंसं राज्य लेवलचा किंवा शासनाने काहीतरी जसं सोसायट्यांचे सचिव आहेत त्यांना निमसरकारी केले, तसंच साखर कारखान्याला 100% निमसरकारी केलं पाहिजे असं माझी वैयक्तिक मागणी. म्हणजे राजकीय नाही, पण 100% कामगारांना निमसरकारी दर्जा देऊन शासनाने 1000-2000 रुपये तरी महिन्याला कायमस्वरूपी 100% शासनाने दिले पाहिजे. त्यांचं योगदान कामगारांचं म्हणजे खरंच चांगलं आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नाही, दर आपण ह्या वर्षी डिक्लेअर केलेला नाही किंवा करणार नाही, पण जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर हा आमची परंपरा गेल्या वर्षी जशी होती तशी या वर्षी पण ती कायम राहील. आमचे ध्येय धोरणं स्पष्ट आहेत. 1 नंबरला आम्ही शेतकरी ठेवतो, 2 नंबरला कामगार, 3 नंबर बँका, 4 नंबर व्यापारी. यांच्यातून जर काय राहिलं तर ते आमच्या मालक म्हणून आमच्याकडे आहे. असंच नियोजन आम्ही प्रत्येक गोष्टी ठेवलं आणि प्रत्येक युनिटवरला प्रत्येक अधिकारी आहेत, GMला प्रत्येक अधिकारी दिलेले आहेत. वरून आमचे वर्षाची स्ट्रॅटजीसाठी असं काम करायचं त्या पद्धतीने खाली कामकाज चालतं. आता काम करत असताना 100% त्रास होतच असते का आपण ते मनावर घ्यायचं नाही. आपल्या पद्धतीने आपण चांगलं काम करत जायचं, त्याकडे आपण ते दुर्लक्ष करायचं. 100% आपण AIचं नियोजन करणार आहे, पण आजपर्यंत नुसतं 6 महिने झाले मी ऐकतो AI, पण कुणीही अजून AIचं काही पण कुठं काही कोणत्या कारखान्यात केलेलं नाही किंवा शासनाने पण काही दाखवलेलं नाही. कुठंतरी ते दाखवावं लागेल. त्यानंतर 100% ओंकार ग्रुप सगळ्यात अग्रेसिव्ह होऊन AIचं सगळं शेतकऱ्यांना मोफत देईल, पण ते काहीतरी दाखवलं पाहिजे की AI आहे, हे केल्यानंतर हे होते. असं कुठं अजून प्रूव्ह झालेलं मला माहित नाही वैयक्तिक, किंवा कोणी तुमच्याकडे कोणाला माहिती असेल तर 100% सांगावं की AI हे झालंय आत्तापर्यंत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.